नमस्कार. आज 1 ऑगस्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. आणि आज आपण बघणार आहे की म्युच्युअल फंड काय असतं, कसं चालतं त्याचं काम, त्याचा फंड मॅनेजर कसा असतो, काय. तर म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपल्या भारतामध्ये त्याला DII असं म्हटलं जातं, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं त्यांना म्हटलं जातं. म्युच्युअल फंड कसं चालतं? पहिल्यांदा सगळे लोक येतात, एका जागेवर पैसा लावतात, म्हणजे ते म्युच्युअल फंड म्हणजे फंड मॅनेजरकडे देतात. आणि फंड मॅनेजर काय करतो, वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो आणि त्याचे जे रिटर्न येतात त्याच्यातून स्वतःचे रिटर्न काढून घेतो आणि तुमचे रिटर्न जे असतील ते तुम्हाला परत देतो. आता यामध्ये तुम्ही बघायचं जर झालं तर तुमचा जे फंड असतो, जो इन्व्हेस्टमेंट करणार असतो तुमच्या फंडचा, ती कंपनी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी, त्याला AMC असं म्हणतात. तर ते झालं असेट मॅनेजमेंट कंपनीचं. कोण कुठं करते हे तुम्हाला तर समजलं जातं. तर आता यामध्ये फंड काय काय असतात, जे असेट आपण म्हणतो, यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड आहे, डेप्ट म्युच्युअल फंड आहे, किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड आहे, ग्रोथ फंड असतात, इन्कम फंड असतात, ELS म्हणजे टॅक्स सर्व्हिस फंड असतात, सेक्टर फंड असतात, इंडेक्स फंड असतात, फंड बाय फंड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यालाच फंड बाय फंड म्हणतात. आणि इंटरनॅशनल फंड असतात, परत गिफ्ट फंड असतात, पेन्शन फंड असतात, जे स्कीम वगैरे असतात तुमच्या पेन्शनच्या, त्या फंड म्हणून घेतले जातात आणि तुम्हाला ते परत दिलं जातं. ETF आहे, ETF बीज असते, ETF आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हणतात ETF ला. तर अशा प्रकारे फंड वगैरे भरपूर असतात. हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड हा कोर्स करावा लागेल, कारण म्युच्युअल फंड कोर्समध्ये पूर्णपणे सगळी माहिती दिली जाते. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघायला गेला तर जे AMC कंपन्या असतात, म्हणजे म्युच्युअल फंडवाल्या, ते तर तुम्ही जर विचारायला गेला तर ते सगळं सांगतील कोणता फंड कशासाठी आहे. त्यांना विचारून घ्या कोणता फंड, म्हणजे मी कशामध्ये असं इन्व्हेस्टमेंट करू शकतो, असं त्यांना सगळं विचारायचं आणि त्यांच्या आपली इन्व्हेस्टमेंट करायची. ते तुम्हाला योग्य ठरतं. जे जॉब करतात, जे काम करतात यांच्यासाठी ते योग्य ठरतं, कारण अभ्यास करायला वेळ नसतो. याच्यामध्ये रिस्क पण असते, पण रिस्क एवढी नसते की बाकीच्या तुलनेत खूप कमी असते. स्टॉक म्हणलं तर स्टॉकच्या तुलनेत खूपच कमी असते. आता याच्यामध्ये आपण, जर तुम्हाला बघायचंच असेल, म्हणजे तुम्ही आता जर सर्च केलं moneycontrol.com, तर मनी कंट्रोलवर तुम्हाला सगळं दाखवते. हाय रिस्क, हाय रिटर्न फंड, हाय रिटर्न वालं, पासिव्ह इन्व्हेस्टिंग, सेव्ह टॅक्सेस, म्हणजे जे टॅक्स तुम्हाला सेव्ह करायचा आहे तर सेव्ह टॅक्सेस मध्ये कोणते कोणते फंड आहेत ती सगळं तुम्हाला दाखवते. टॉप रेटेड स्कीम असतील फंडमध्ये, तर सेक्टोरियल फंड असतात ते पण दाखवते. न्यू फंड ऑफर्स असतात, सगळं तुम्हाला मनी कंट्रोल इथे मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही गुगलवर जायचं आहे, moneycontrol.com हे टाकायचं, किंवा प्ले स्टोअरमध्ये मनी कंट्रोलचं ॲप आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता हे सगळं बघून तुम्ही म्युच्युअल फंड बाय कुठं करणार? तर तुम्हाला जर SIP करायची असेल, किंवा बॉन्ड वगैरे घ्यायचे असतील, बीज घ्यायचे असेल, जे वेगवेगळे फंड असतात, बीज असतात, ते तुम्हाला घ्यायचे असेल तर एंजल वन हे सगळ्यात परफेक्ट असं ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये हा फुल सर्व्हिस ब्रोकर आहे, त्याच्यामुळे एंजल वनवर आपण विश्वास ठेवू शकतो. हा इंडियामध्ये सेबी रजिस्टर असल्यामुळे खूप फायदेशीर आपल्याला ठरू शकतो. जर कोणाला एंजल वनचं अकाउंट वगैरे ओपन करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं जाऊन तुम्ही ती ओपन करू शकता अकाउंट वगैरे. आणि जर अकाउंटच्या बद्दल काही क्युरी वगैरे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एंजल मध्ये FD सुद्धा करू शकता. FD मध्ये तुम्हाला बाहेर मला वाटते काही कमी प्रमाणात रिटर्न मिळते, पण इथं 1% तरी जास्तच मिळत असतं, हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही जे FD बाहेर बँकेमध्ये करताना, ती बँक काय करते, मार्केटमध्ये येते, मार्केटमध्ये पैसे लावते FDच्या स्वरूपात. मग तुम्ही डायरेक्ट करू शकता, बँके थ्रू कशाला येताय असं माझं म्हणणं आहे, की तुम्ही एंजल लोन
ॲप उघडा, एंजल मध्ये एफडी करा डायरेक्टली. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आताच फॉलो करा, सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक मारायला विसरू नका. धन्यवाद.